अध्यायातील आहे. 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून ज्ञानकांडाचं चिंतन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने प्रतिपादन केलेलं आहे. आतापर्यंत 2 कांडाचं वाचन आपण केलं, कर्मकांड आणि उपासना कांड. कर्माने चित्ताची शुद्धता होते. शुद्धता होणे म्हणजे अंतःकरणामध्ये पाप वासना जी आहे त्यालाच मल म्हणतात. ती पाप वासना शास्त्रविहित, परंतु कर्तृत्व मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून कर्म केल्यानंतर चित्ताची शुद्धता होते. आणि ते केलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीने जर केलं तर चित्ताची स्थिरता होते. म्हणून कर्मकांड आणि उपासना कांड दोन्ही कांडाचं वाचन आपण आतापर्यंत केलं. आता यानंतर इथून पुढे ज्ञानकांडाचे चिंतन सुरू होत आहे. स्वामी महाराज म्हणायचे, अरे चित्त शुद्ध आणि स्थिर झाल्यानंतरच आमच्याकडे या, म्हणजे आम्ही ज्ञानाचा रंग देण्याचं काम करू. ये धोबी का घाट नहीं, ये रंगारी का घाट है. ये रंगारी का घाट है. हमारे पास आने के पहले चित्त को शुद्ध कर और स्थिर करके लाओ, फिर हम उसको ज्ञान का रंग देंगे. म्हणून ज्ञानाचा रंग कसा असतो ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला या अध्यायापासून तर 15व्या अध्यायापर्यंत सांगतात. आणि 15व्या अध्यायापर्यंत 3ही कांडाचं चिंतन होऊन जातं. नंतर दैवी आणि आसुरी संपत्ती, ज्ञानाला पोषक असणारी ही दैवी संपत्ती आणि ज्ञानाला प्रतिबंध करणारी आसुरी संपत्ती, त्याचं वर्णन 16व्या अध्यायात. परंतु पुढचा 17वा अध्याय मात्र आणखी पुरवणी अध्याय आहे. देवा, ज्याला यापैकी काही जमत नाही असा मंद जिज्ञासू जर असेल तर त्यांनी काय करावं? मंद मुमुक्षाई ते काय गती पा, त्याच्याकरता श्रद्धात्रयी भाग हा 17वा अध्याय पुढे येणार आहे. आणि 18वा अध्याय पुढे मोक्ष संन्यास योग आहे, तो पुढे येणार आहे. त्या अध्यायामध्ये सर्वांचं तात्पर्य प्रतिपादन केलं. पहिल्या अध्यायापासून तर 17व्या अध्यायापर्यंत काय सांगितलं याचं चिंतन, आणि त्यामध्ये पुन्हा ज्ञानाचं चिंतन, म्हणजे कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड 3ही कांडाचं चिंतन सार रूपाने 18व्या अध्यायामध्ये आलेले आहे. म्हणून 18वा अध्याय नोहे एकाध्यायी गीताची आहे, ते वासरूची गाय दुहे ते मिळू कायसा, असे पुढे येणारे अध्याय आहेत. आपण पाहिले, थोडंसं सिंहावलोकन केलं. आता आपण वाचन करू. मराठी ट्रान्सलेशन केलं, मराठीमध्ये रूपांतर केलं. यरवे तरी साचो कार्य तुम्ही गीतार्थाचे सोयरे, हे जाणून गीता एक सरी धरली मी, म्हणून मी गीता धरली. तुम्ही माझ्यावर अत्यंत प्रसन्न व्हावं, माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावर सदैव प्रसन्न असावं. माझे स्वामी महाराज सुद्धा आमच्यावर फार प्रसन्न होते, आणि म्हणून गीता आणि ज्ञानेश्वरी हृदयामध्ये विराजमान झाली. त्याचं कारण तो देवाचा प्रसाद आहे. आपलं अंतःकरण आवडल्याशिवाय देव ज्ञानाच्या रूपानं, गीतेच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या हृदयात विराजमान होऊ शकत नाही. काहीतरी आवडलं असेल त्याला म्हणून बसलाय, ठीक आहे, करू चिंतन थोडस, है की नाही. म्हणून गोरक्षनाथांना धन्यवाद देतो की आमच्या या पोलीसवाडीचा हा कार्यक्रम आपण सर्व संतांना ऐकवीत आहात, दाखवित आहात. त्याबद्दल आपल्याला पोलीसवाडीतर्फे, सर्व ग्रामस्थांच्या तर्फे आपल्याला धन्यवाद देऊन पुढील सेवेला प्रारंभ. जे बसलेत त्यांनाही धन्यवाद आहे. थोडा 12वा अध्याय घेऊन आपण थांबू. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री परमात्मने द्वादशोऽध्यायः अर्जुन उवाच. एवं
सततयुक्ताये भक्तास्त्वां मुनिवासुदे चाप्यक्षरमव्यक्तं तेषां योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मामिते युक्ता उपासते श्रद्धया परयो वेदादेवे युक्ततमामदाः। एकमक्षरमनिर्देश्यमव्यक्तं मुनिवासुदे सर्वत्र गमचिन्तं च गूढस्थमचलं ध्रुवं संयमेन्द्रियग्रामं सर्वत्र समभूतया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतैः रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ताय गतिर्दुःखं देवद्भिर्वाप्यते। हेतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तोपासते तेषां समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचिरसाम्। मय्येव मनः दत्सो मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव तव ऊर्ध्वं न संशयः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि धीरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय। अभ्यासेभ्य समर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। अथैतदपि शक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यथात्मवान्। श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रकरुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यदात्मा दृढनिश्चयः। मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः। हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिरक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः मे प्रियः। यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशो परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेततिर्मतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः। हेतुधर्म्यामृतमिदं यथोक्तं श्रीवासुदे श्रद्धानां मत्परमा भक्ता देव्यो मे प्रियाः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्ब्रह्मविद्यायां शास्त्रे श्रीकृष्णानुसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः।